जवळजवळ 7:15 वाजलेत आणि मी भाषणाला सुरुवात करतोय. तुम्हाला घरची ओढ आहे हे माझ्या लक्षात आहे आणि त्यामुळे मी माझं भाषण तसं थोडक्यात संपवणार आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, राजाभाऊ आणि दिशा परिवाराचे सर्व पदाधिकारी, समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, मला वाटते मी माझ्या आतापर्यंतच्या व्यवसायामध्ये दान करत असताना, धर्म करत असताना, समाजामध्ये वागत असताना मी असा प्रोग्राम अजूनही बघितलेला नव्हता आणि हा मी पहिलाच प्रोग्राम बघितला. पुन्हा म्हणलं की आम्ही टीव्हीवर ऐकतो की पुन्हा म्हणलं की तिथं काय पुणे म्हणजे काय गुन्हे असं मी ऐकत होतो फक्त. पण आज मला खरोखरच दिसलं. धन्यवाद आहे तुम्हा सर्वांसाठी की ज्यांनी एक बी आज मातीमध्ये रुजू केले आणि त्या ब्याचा मोठा आता एक झाड तुम्ही बघाल थोड्या दिवसामध्ये. हाच एक प्रोग्राम माझ्याबरोबर झी मराठीची एक सुवर्ण दुसाने म्हणून एक मुलगी आलेली आहे या प्रोग्रामला खास बघण्यासाठी. आणि त्या सुवर्णाला मी ते सांगितलं की तुम्ही जो टीव्हीवर प्रोग्राम करता, मुलांना आव्हान करता की त्यांच्या पंखामध्ये बळ पाहिजे, तरी आमच्या राजाभाऊनी आणि ह्या पुण्याने दिलेलं बळ म्हणलं तू समोरासमोर येऊन बघ. ती पुढच्या रांकेमध्ये बसलेली आहे. प्रत्यक्ष प्रोग्राम बघत असताना ती पण अगदी हालावून जात असेल की एवढी गरिबाची पोरं एवढ्या सर्व समुदायामध्ये कसे काय छतली जातात. आज हा माणूस कुठला तर असेल, तो माणूस कुठला तर असेल, तो माणूस कुठला तर असेल, परंतु तुमच्या भावनेतून निर्माण झालेलं तर एक जे वातावरण आहे, हा त्याला एकदम नाद खुळा येतो. सर्व खुळा नाद आहे तो. मुलांनो, मी तुमच्यासाठी बोलणार आहे. तुम्ही मात्र माझं भाषण अगदी व्यवस्थित ऐकायचं. तुमच्यासाठीच मी बोलणार आहे फक्त. तेवढंच तुम्ही माझं भाषण व्यवस्थित ऐका. जन्माला आल्यानंतर आपल्याला परमेश्वर 2 गोष्टी मात्र व्यवस्थित देतो. एक म्हणजे तो आपले घास फार व्यवस्थित देतो आणि आपले श्वास व्यवस्थित देतो. प्रत्येक जन्माला आलेला माणूस हा बरोबर घास घेऊन येतो आणि श्वास घेऊन येतो. ह्या 2 भागामध्ये कोणाची सुद्धा खंडणी चालत नाही, कोणाची आखणी चालत नाही. त्याच्यामध्ये त्याची बायको त्याचा भाग घेऊ शकत नाही. त्याचे श्वास आणि घास कंटिन्युअस असतात. परमेश्वर हे 2 देत असताना मात्र एक गोष्ट विसरला. त्याला जमलं नाहीये. त्याने आत्माने ईश्वराचं रूप करून त्याने आई पाठवली. घास आणि श्वास दिल्यानंतर ना तो आत्मविश्वास द्यायला घाबरला आणि त्याने आत्मविश्वास बरोबर दिला नाही. पण आत्मविश्वास न दिल्यामुळे त्याने एक परत आणखी आई दिली, त्यानंतर परत एक वडील दिला आणि त्याला सांगितलं, राजा मी तुला घास आणि श्वास दिले पण आत्मविश्वास देऊ शकलो नाही, म्हणून मी तुला आई देतो, वडील देतो. मग त्या आई वडिलाबरोबर त्याला नाती दिली. त्यांनी मामा दिला, काका दिला, चुलता, इकडे पुतण्या वगैरे वगैरे, आजोबा, आजी, अशी सर्व नाती दिली आणि त्याचा आत्मविश्वास वाढवायला सुरुवात केली. हा आत्मविश्वास एवढा वाढत राहिला. पण ह्या कलियुगामध्ये आत्मविश्वासाचं असं बेल्ट तयार झालं आणि त्यासाठी ह्या परमेश्वराने ह्या आत्मविश्वासाला धार यावी म्हणून असे राजाभाव निर्माण केले. त्या आत्मविश्वासाला खत पाणी मिळावं म्हणून तुमच्यासारखे पालक, तुमच्यासारखे आदर्श पालक म्हणण्यापेक्षा जे मनाने जगतायत आता समाजाबरोबर, असे पालक निर्माण केले. खरं म्हणजे माझं स्वतःचं मनोगत सांगत असताना मला काही प्रसंगाची आठवण येते आणि ते प्रसंग मी तुमच्यासमोर सांगावंसं वाटतं आणि ते मुलांनी मात्र निश्चित ध्यानात ठेवावे. माझा जन्म 1955 साली सांगली जिल्ह्यातील एका तासगाव तालुक्यातील पेड गावी झाला. ज्यावेळेला मी जन्माला आलो त्यावेळेला माझी आई सांगते की राजा तू जन्माला आलास त्यावेळेला घरामध्ये 2च गोष्टी भरपूर होत्या. एक म्हणजे अंधार आणि दुसरं म्हणजे दारिद्र्य. आणि सांगताना ती गमतीशीर कधी सांगत असते की धुण्यासाठी तुला गरम पाणी करू शकले नाही
कारण ते काडाचं सगळं भिजलं होतं आणि त्यानंतर तुला गार पाण्यानेच पुसलं आणि तसाच ठेवला, मी तसाच वाढलो. माझी जन्मतारीख कुठली आहे हे माझ्या आईला अजूनही माहीत नाही आहे. ती एवढं सांगते की तमाशा सुटला होता, माणसं उषा शोधत होती आणि त्यावेळेला मी बाळण झाले माळीमध्ये. हा माझ्या जन्मतारखेचा खरा उल्लेख. आणि हे सर्व पुढे जात असताना वाढली परिस्थिती. आम्ही 6 भावंड, 3 एकराची शेती, माझे वडील अगदी लहान गावकी करणारे माणूस. आणि हा भार भेलत असताना ह्या माणसाच्या आशा मी बघितलेल्या की वाकलेले माझ्या समोर मी माझे वडील बघितले. आणि एक दिवशी मी 7वीला असताना मला पिठाचा डबा घेऊन जाण्यासाठी पाठवलं होतं एका गिरणीमधून पिठाचा डबा येत असताना, हाच श्रावण भाद्रपदचा महिना होता, तो पिठाचा डबा माझ्या हातून पडला पाण्यामध्ये आणि मी घरी मोकळा डबा घेऊन आलो. माझी आई मला म्हणाली, आबा आज घरात काही सुद्धा खायला नव्हतं आणि आज हा डबा तुझ्या हातून पडला, आता काय करायचं. कदाचित ह्यातली बरीचशीच माणसं मला वाटतं खेडूत भागाशी निगडीत असतील. आणि मला काहीच बोलता येत नव्हतं कारण डबा माझ्या हातातून पडला होता. घरामध्ये धान्य नव्हतं, आषाढाचा महिना होता. माझी आई म्हणाली, आबा आता असं कर, ते नामदेव पाटील आहेत ना, त्या नामदेव पाटलाच्या घरी जाऊन जर काय मकाची कणसं मिळाली आणि काळे हुलगे, बघा आता मिळतात ते काळे हुलगे, ते काळे हुलगे मिळाले तर घेऊन ये, आपण ते काळे हुलगे शिजवू आणि त्यानंतर मग ते कणसं काय मक्याची मिळाली तर ते भाजू आणि खाऊ आणि सकाळी बघू आपण काय करायचं ते. मला 8 वाजता माझी आई घेऊन त्या नामदेव पाटलाच्या समोर गेली आणि ह्या नामदेव पाटलाच्या समोर गेल्यानंतर ते म्हणाले, बाई कशासाठी आला तानुबाई तुम्ही. ती म्हणते, पाटील असं असं झाले, मुलाच्या हातून डबा पाडला आणि हा डबा पडल्यानंतर ना आता घरात काहीच नाही आहे, मग काय तर जर पीठ असेल तर द्या, नाहीतर एखादी भाकरी असेल तर द्या, नाहीतर मकाची कणसं असेल तर द्या, नाहीतर काळे हुलगे द्या. त्यांनी मला सांगितलं, मुला त्या तिथे थोडी 7-8 मक्याचे कणसं आहेत ते घेऊन जा, त्यानंतर काळे हुलगे थोडे घेऊन जा. मी घेऊन आलो घरी, आम्ही मका सोडली, काळे हुलगे सोडले, आईने ते शिजवले. जेवढी मका भाजता येईल तेवढं आरावर तिनं ती मक्याची कणसं भाजली आणि काही मका मी खाल्ली, काही मका माझ्या बहिणीने खाल्ली, काही हुलगे मी खाल्ले, काही हुलगे माझ्या भावाने खाल्ले. आणि आईच्या 3 ह्या बाजूला भावंड झोपली, आईची 3 ह्या बाजूला भावंड झोपली, आई माझी मध्ये झोपली. मला जरा थोडंसं कळत होतं 6वीला, माझा लहान भाऊ जो आता भाजपचा आमदार आहे मिरज मतदारसंघामध्ये, हा जो उपाशी झोपलेला जो आमदार आहे तो भाजपचा आमदार मिरज मतदारसंघामध्ये आता सध्या आहे. आणि हे पोरगं बाजूला झोपलं. मी रात्रभर आई मुसमुसताना रडताना बघितली. आणि कुठल्या आईला असं वाटेल की माझी 3 पोरं उपाशी झोपलीत ह्या बाजूला आणि 3 पोरं उपाशी झोपलीत ह्या बाजूला आणि आता सकाळी काय त्यांना देणार ती. तोपर्यंत हा माझा लहान भाऊ जो आमदार होता तो फार खोडसळ होता आणि त्याने काय सांगितलं की मला आता भूक लागली. 5 वाजता उठला, म्हणाला मला आता भूक लागली, तू काय तर करून दे. मुलांनो, ही परिस्थिती मी तुम्हाला ह्यासाठी सांगतोय की माझी आई उठली, तिनं जास्त बेवळ्यासाठी ठेवलेली जे काय गाडग्यात मडक्यात जेवढं बी ठेवलं होतं तिनं त्या राखेतलं बी काढलं आणि त्याच्यामध्ये 4-5 मटकी असू द्या, जुंजळा असू द्या, तुऱ्या असू द्या, मोगान असू द्या, ते सर्व तिनं त्या जात्यावरती दळलं. जात्यावरती दळल्यानंतर 5:30 वाजता त्याला एका मांडीवर घेतला, मला एका मांडीवर घेतला आणि तिनं जी त्याला भाकरी चारली, चटणी आणि भाकरी, ती त्याला काय समजलंच नाही की ती कुठली चटणी आणि कुठली भाकरी होती ती. हा प्रसंग माझ्या मनामध्ये ह्यासाठी राहिला आणि त्यानंतर मी मात्र त्या नामदेव पाटलाला कधी विसरलो नाही. गंमत अशी झाली, मी एकदा गावामध्ये गेल्यानंतर, आज ज्या गावामध्ये माझी 3 एकर शेती होती त्याच गावामध्ये माझ्या आईने जिथे जिथे रोजगार केलेला आहे 12 आण्याने, ₹1.25, त्या जवळजवळ शेती मी घेत गेलो, परंतु त्या परिवाराला न दुखवता. आणि जवळजवळ आता ती 150 एकराचा मळा झालाय, त्याच्यामध्ये 70 एकर द्राक्षाची बाग आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला नामदेव पाटील माझ्या घरी आले, नामदेव पाटील म्हणाले, तानुबाई माझा जावई घरी आलेला आहे, मला थोडीशी हरभऱ्याची डाळ पाहिजे आणि काय थोडे पैसे असतील तर दे. ज्या नामदेव पाटलाच्या घरामध्ये माझी आई काम करत होती, मी काम करत होतो, ती परिस्थिती विसरली. परंतु माझ्या गावामध्ये मला ज्यानी अशा भाकरी दिल्या असतील किंवा मला त्यांनी मक्याची कणसं दिली असतील किंवा ज्या लोकांनी मला समजलं असेल किंवा छोटेसे थोडेसे भाजलेले हरभरे दिले असतील, मुलांनो तुमच्यासाठी ही गोष्ट कथा असेल कदाचित, परंतु ज्या लोकांनी तुम्हाला चेक दिलेत ना राजानो, अगदी मी माझ्या गावामध्ये त्यासाठी अगदी मारुतीच्या देवळासमोर असं जाऊन त्या मारुतीला सांगतो,
की जर आले असतील करोडो रुपये राजा, परंतु एक काम कर त्या करोडोमध्ये, फक्त 2 कामं तू माझ्याकडून करून घे आणि तिसरं काम तू त्या परमेश्वराला सांग जाऊन की हे काम त्याच्याकडून करायचं आहे. नामदेव पाटलाचं धोतर ना माझ्या आयुष्यात कधी मी फाटलेलं बघायचं नाही. दुसरी गोष्ट, माझ्या गावामध्ये मी कधी सुद्धा कुठलीही माझ्या गावची बाई 70 वर्षाची असू द्या, 60 वर्षाची असू द्या, 80 वर्षाची असू द्या, मी त्याला कधी सुद्धा फाटक्या लुगड्यात बघत नाहीये. आणि तिसरी गोष्ट मी त्याला जी मारुतीला सांगतो की बाबा, ह्या गावातली जी मुलगी लग्न होऊन जाईल ना, तिचं माहेर तेवढं गरीब करू नकोस रे राजा. तिचं सासर गरीब झालं तर चालेल, परंतु तिचं माहेर गरीब करू नकोस. जर तिचं माहेर गरीब झालं ह्या माझ्या करोडोमध्ये, आणि जर ती दिवाळीला यायची बंदच झाली, तर ते परवडण्यासारखं नाहीये. मुलांना तुम्ही हेच करायचं. तुम्हाला आत्ता जी पाकिटे मिळालेत ना, त्या पॅकेटावर कदाचित त्यांचं नाव असेल, 2 मिनिटासाठी तुम्ही तिथं पाया पडला असेल, परंतु ज्यांनी पाकिट दिलेलं आहे बरं का, त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या सलांपर्यंत राजानो तुम्ही राहा. परमेश्वर तुम्हाला साथ दे. फुटाणे साहेबांनी आणि फादर फ्रान्सिसनी खरं म्हणजे अगदी एवढ्या लेवलला ते सर्व नेऊन ठेवलं होतं. परंतु गरिबाबरोबर बोलत असताना आणि गरिबी सांगत असताना, त्या गरिबाच्या लग्नामध्ये खरं सांगतो तुम्हाला, ती मुलगी नकटी आली का काळी आली कोण विचारतो तिला? हा सगळा प्रकार आहे. बरोबर आहे, श्रीमंती तिथं नाहीच आहे. जगायचं आहे, धडपडायचं आहे, पुढे जायचं आहे आणि कुठलं तरी क्षितिज बघायचं आहे, अशी ह्या मुलांची अवस्था असताना राजाभाऊने हा जो पराक्रम केलाय, राजाभाऊने हे जे स्वतःमध्ये घेतलेलं आहे आणि तुम्ही त्याला जे साथ देताय, त्याला परत एकदा नमस्कार करून मला असं वाटते की ह्या मुलांनी प्रत्येकाने, राजाभाऊ तुम्ही हे अगदी त्यांना सांगा तिथे की प्रत्येक मुलांनी तुम्ही आजपासून असू द्या किंवा पुढे कसे असू द्या, तुम्ही मात्र ना डायरी लिहायला विसरू नका. तुम्ही दररोजची डायरी लिहा. डायरीमधला हा दिवस अगदी अधोरेखित करत लिहा. अधोरेखित ह्या दिवसाला द्या की ह्या दिवशी मला ह्या व्यक्तीकडून चेक मिळाला, ह्या व्यक्तीचं नाव असं होतं, ह्या व्यक्तीचं घर इथे होतं, त्याला 2 मुलगे होते, त्यातला एक अमेरिकेला होता, त्यांची मुलगी पण स्वित्झर्लंडला होती आणि त्यांच्यासाठी कोणी सुद्धा नसताना मी त्यांच्याकडे जाऊन थांबेन. त्यांच्यासाठी हॉस्पिटलाची सोय जर झाली तर माझ्याकडून तुम्ही करेल. पैसा जरी नाही देता आला तर त्यांची कॉट सोडणार नाही. एवढी मात्र शपथ तुम्ही घ्यायची सर्वांनी. बाकी कोणीही काही म्हणू द्या, 3 गोष्टी लक्षात ठेवा. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. ज्या वेळेला मुलाला खाता येत नाहीये त्यावेळेला त्याला आई गुटी देते. ज्या वेळेला त्याला दात येतात तेव्हा तिची गुटी संपलेली असते. जोपर्यंत त्याला झोपता येत नाहीये तोपर्यंत त्याला चिऊ, काऊ, माऊ, चांदो मामा, अंगाई गीतं गायली जातात. ज्यावेळेला त्याला झोपताही व्यवस्थित येऊ लागतं त्यावेळेला ही अंगाई गीतं सगळी बंद होतात. असं एखादं उदाहरण आहे का की लग्न झाल्यानंतर बायकोने नवऱ्याला अंगाई गीत गायलं, नवरा झोपला, असं उदाहरण अजून कुठे नाही मिळालेलं. उदाहरण जे मिळालं असेल ते लाडकं कवळं नातवंड असेल किंवा ते परतुंड असेल किंवा ते कोणी असेल, ते लेडीवाळं ते झोपलं असेल तर ते आईच्या, नसेल तर मग त्या आजीच्या, आणि त्या मग त्या असणाऱ्या त्या चांदोबाच्या, त्या चांदणीच्या, त्या चिऊच्या, माऊच्या पलीकडे जाऊन ते झोपलं असेल. सारेगम तिथपर्यंत शिकवलं जातं जोपर्यंत तुम्हाला ताल येत नाहीये, तुम्हाला राग येत नाहीयेत. ज्या दिवशी तुम्हाला राग येतात आणि ताल येतात त्या दिवशी तुमचं सारेगम निघून जातं. तुम्ही भैरवीपर्यंत अगदी व्यवस्थित पेटी वाजवायला शिकल्यानंतर तुम्ही सारेगमाचा विचार करत नाही, तुम्ही रागांचा विचार करता, तुम्ही ध्रुवपदांचा विचार करता, चढांचा विचार करता, आरोह आणि अवरोहाचा विचार करता. ह्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार. तुम्ही आता मोठे झाला आहात, मोठे झाल्यानंतर इथंपर्यंत तुम्हाला ह्या सर्व गोटी मिळाल्या असेल, आईचं गाणं मिळालं असेल, सारेगम मिळालं असेल, तुम्हाला वाटून दिलेली गुटी असेल ती तिथपर्यंत मिळेल. पण त्याच्यानंतर मात्र राजानो तुम्हाला ही घाटातली गाडी स्वतःच घेऊन जावी लागेल. ह्या घाटातल्या गाडीचे ड्रायव्हर तुम्हालाच बनावे लागतील. ह्या घाटातल्या गाडीमध्ये तुमच्यासारखा ड्रायव्हर असा खमक्या ड्रायव्हर पाहिजे की ज्याने विचारच करता कामा नये की ते घाटातून गाडी अगदी ॲक्सिलेटर तुटलं तरी चालेल, परंतु तुम्ही घाटाच्या तिला बाहेर घेऊन जाणार म्हणजे जाणार. आणि हे मात्र तुमच्या मनामध्ये नेहमी असायला पाहिजे की करणार मी.
एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे परत आणखी की राजानो, ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आता परिस्थिती साथ देत नाहीये, एक वाक्य ना प्रत्येक दिवशी ना वहीच्या टॉपवरल्या आयुष्यामध्ये बेंड येतील परंतु एंड कधी सुद्धा येणार नाहीयेत. आयुष्यामध्ये तुमच्या बेंड येतील परंतु कधी सुद्धा एंड येणार नाहीये. आणि माझं जर आयुष्य बनवायचं असेल मला, तर माझं जसं नेचर असेल तसंच माझं फ्युचर बनणार. माझं जसं नेचर असेल तसंच माझं फ्युचर बनणार. आपण 3 वाक्य फार चांगली शिकलो या भाषणामध्ये. एक वाक्य म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एंड येतील परंतु माझ्या आयुष्यामध्ये बेंड येणार नाहीयेत. वाकडं वळण येईल, ऍक्सिलेटर कमी करेल, गाडीचा वेग कमी कर, पण घाटातून गाडी वर घेऊन जाणार म्हणजे जाणार. संसाराची गाडी आहे ती. तुम्ही नाहीतर मला 4 व्हीकल टाटा वगैरे घेऊन जाल, तसली गाडी नव्हे, संसाराची गाडी असेल ती. संसाराची गाडी तुम्हाला घाटातूनच घेऊन जावी लागेल, कारण ते अडखतच जाणार, कारण तुमच्या अगोदरचं गॅरेजच खाली झालेलं आहे सर्व. तुमच्याकडे पैसा नाहीये, डोनेशन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट तुमची अशी आहे की बाबांनो, तुमचं जसं नेचर असेल, परोपकारी नेचर असेल, तर तुम्हाला परोपकारीच फ्युचर मिळेल. तुमचं नेचर तुमच्यासाठी असं आपमतलबी असेल तर तुमच्यासाठी आपमतलबीच नेचर बनेल. त्यामुळे तुमचं जसं नेचर असेल तसंच तुमचं फ्युचर बनेल. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटते की मला आईबाप माझे दूरवर होते पण हे पुण्याच्या आईबापाने मला सांभाळलेलं आहे, राजानो तुम्ही त्यांच्यासाठी राहा. कारण निसर्ग मुंगीला कण आणि हत्तीला मन देण्यासाठी कधी विसरलेला नाहीये. निसर्ग मुंगीला कण आणि हत्तीला मन देण्यासाठी कधी विसरलेला नाहीये. एवढे हत्ती तयार झाल्यानंतर त्यांना असा विचार नाही केला की मी हत्तीला कण मन कुठून आणू, आणि एवढ्या मुंग्या तयार झाल्यानंतर त्यांना असा विचार नाही केला की ह्या मुंग्याला कण, ह्या मुंगीच्या कणामध्ये आणि हत्तीच्या मनामध्ये इन बिटवीन आपण कुठेतर आहोत. तुमचा श्वास आणि तुमचा घास कुठेतर कोणासाठी तर बरोबर आहे, तो तुम्हाला कोणतर देणार आहे, परंतु तुम्हाला तुमचं स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी, स्वतःची गाडी स्वतःच्या घाटातून घेऊन जाण्यासाठी आईला विसरता कामा नाहीये, वडिलांना विसरता कामा नाहीये, तुमच्या बहिणीला विसरता कामा नाहीये, तिचं असणारं माहेर विसरता कामा नाहीये, आणि त्याच्यानंतर तिला होणारे ते भाचे, त्यानंतर तुमचा मामेपणा, तुमचे आजोबा आजी, असा परिवार तुमचा असायला पाहिजे. आणि मग त्याचं नाव आहे दिशा परिवार. मग त्याचं नाव आहे दिशा परिवार. परिवार ह्याचा अर्थ असा नाहीये तुला डोनेशन दिलं, MBBS बनवला, बायको केली, स्वतःहून तू कुठेतरी निघून गेला असं, आई वडिलांसाठी बघितलं नाहीस, मग तो दिशा परिवार नाहीये. मग तो दिशा परिवार नाहीये. आणि ह्या गोष्टीची दखल घेतली जाईल. राजाभाऊ, माझ्याकडून तुमच्यासाठी देण्यासाठी काय असेल काय नसेल मला माहीत नाहीये, परंतु दिशा परिवारामध्ये माझी कंपनी स्वतःची समुद्रामध्ये काम करते. दास ऑफशोर म्हणून या कंपनीचं नाव आहे. समुद्रामध्ये काम करतो मी. समुद्रामध्ये मला मेकॅनिकल इंजिनियर लागतात. दिशा परिवाराने ज्या माणसा पोराने डोनेशन घेतलेलं आहे आणि तो मेकॅनिकल इंजिनियर आहे, BE मेकॅनिकल आहे, डिप्लोमा मेकॅनिकल असेल, तर तुम्ही फक्त तुमचं पत्र जर दिले तर मी त्याला विदाउट एंट्रीचा माझ्या कंपनीमध्ये घेईन. फायनान्शियल पोझिशनसाठी मी आजचा माझा दिवस इतका चांगला गेलाय पुण्यामध्ये, काय विचारूच नका. मी सकाळी एका माणसाच्या घरी होतो, मी दुपारी सिंधुताई सकपाळकडे होतो, मी संध्याकाळी तुमच्याबरोबर आहे. सिंधुताई सकपाळला ज्यावेळेला मी भेटायला जातो, तिचा एक मी मानसपुत्र म्हणून महाराष्ट्राचा ती मला मानते. कदाचित तुझी तुम्ही पांढरी गाडी बघितली असेल, ती फॉर्च्यून गाडी आहे. ती फॉर्च्यून गाडी मी माझ्या 1 वर्षाचा पगार साठवून मी तिला दिलेली आहे. ती मला DS कुलकर्णीने ज्या वेळेला एक पारितोषिक दिलं होतं, त्या सेल्फ मेड मॅन म्हणून त्यांचं पारितोषिक असतं DS कुलकर्णीचं, मला 1 लाख रुपये दिले होते त्यांनी. त्या 1 लाखामध्ये मी 25,000 घातले होते. आणि ते म्हणलं, कुलकर्णी साहेब, एवढी पोरं उपाशी असताना इथे हा चेक घाटाच्या खाली घेऊन जाणं मला परवडणार नाहीये, तुमची आज्ञा असावी. म्हणलं ह्या चेकमध्ये अजून मी 25,000 घालतो आणि मी ते सिंधुताई सकपाळला देतो. कदाचित तो प्रोग्राम इथेच गांधारवाला झाला होता. आणि त्यानंतर तिची मी गाडी बघितली, बरोबर नव्हती, म्हणून तिला मी माझा 1 वर्षाचा 25 लाख रुपये पगार देऊन ती गाडी घेतली. ती माझ्या मागे लागली की आबा म्हणे तुझं नाव लिह रे त्याच्यावरती. मग नाव लिहिता येणार नाहीये. माझ्या आईने मला सांगितलं की आबा असं काय दान दिसेल तर त्याच्यावरती तुझं नाव लिहिता येणार नाहीये.
माझ्या आईने सांगितलेलं वाक्य अगदी तुमच्या मनाशी लागतील. मी आईला सांगितलं, आई अशी अशी मी एक माई आहे पुण्याची, ती अशी अशी अनाथ आश्रमची मुलं सांभाळते वगैरे, आणि असा तिचा मोठा परिवार आहे आणि तिला गाडी नाही आहे, त्यामुळे ती जाऊ शकत नाही. तिला राशन दिलं म्हणजे भाषण केलं तर राशन मिळते, त्याच्या पलीकडे तिला काही नाही आहे, तिला मोबाईल व्हेकल पाहिजे. ती म्हणाले तू दे व्हेकल, काय प्रॉब्लेम नाही आहे. माझ्या आईला 25 लाख म्हणजे कळाले नाहीत, तिला माहीत नाही 25 लाख म्हणजे किती असतात ते. मी तिला ते देऊ केली गाडी. वाद चालला नाव ठेव म्हणून, त्याच्यावरती नाव लिहे डोनेशन म्हणून, डोनर म्हणून नाव लिहे. माझी आई म्हणाली राजा दान देतात ना, त्या दानाचं एक पावित्र्य असतंय. दानाचं पावित्र्य आपल्याला फादरने पण खूप चांगलं सांगितलेलं आहे. ती म्हणाली दान हे असं असावं की ते फक्त लिहिताना कुठे वहीच्या पानावरती लिहू नये, ते आपल्या तळहातावर कधी लिहू नये, ते लिहिताना फक्त आपल्या पायाच्या तळव्यावर लिहावं आबा. आणि ते दान फक्त मातेला माहीत असावं, जातीला कधी सुद्धा माहीत पडून देऊ नये, मग ते दान झालं. आणि जर ते जातीला माहीत पडलं दान, मग त्या दानाचं शून्यत्व निघून जातं, दानाचं पूर्णत्व निघून जातं. त्या गाडीच्या मागे जर तुम्ही 4 ओळी बघितल्या असाल तर तेवढ्याच लिहिलेल्या आहेत. दुःखापर्यंत पोचते ती माई, वेदना पदरात घेते ती, दुःखापर्यंत पोचते ती आई, वेदना पदरात घेते ती माई. ह्या ज्या 2 ओळी आहेत, ह्या फक्त माझ्या ओळी आहेत एका मानसपुत्राकडून, असं त्या गाडीच्या मागे लिहिलेलं आहे. तुम्ही दिलेलं दान हे तसंच सत्पात्री आहे. तुम्ही दिलेलं दान ह्या मुलांसाठी ते सतत तसंच सत्पात्री आहे, तसंच सत्पात्री आहे, ते तेवढ्याच तोला मोलाचं आहे. बरोबर आहे. ते आज जातीला माहीत पडलं नसेल, परंतु त्या मातेला माहीत पडले, आणि हे पोरं ते दान मातीतून उडवल्याशिवाय म्हणजे उठवल्याशिवाय ते राहणार नाहीयेत. आणि ही पुण्याची हेच नेहरू प्लॅनिंग काय असेल ते, इथली ही माती त्या दानाला कधी सुद्धा विसरणार नाहीये. मी गेल्याच आठवड्यामध्ये पंढरपूरला होतो, खरं सांगतो तुम्हाला. आषाढी वारी आणि महिन्याची वारी माझ्या घरामध्ये असल्यामुळे महिन्याचे पंढरीचे, पांडुरंगाचे आणि आळंदीचे आम्ही वारकरी आहोत. ह्या वारकरी संप्रदायामध्ये पंढरीच्या पांडुरंगाला गेल्यानंतर ना तिथे मला 2च पाय दिसले, रुक्मिणीचे दिसले 2 आणि पांडुरंगाचे 2 दिसले. पण आज मी इथं आल्यानंतर ना मला एवढ्या पांडुरंगाचे पाय दिसले आणि एवढ्या रुक्मिणीचे पाय दिसले, आणि मी खरंच धन्य झालो आज, खूप धन्य झालो आज. आणि हीच पोरं अशीच दुभंगून जाता जाता आयुष्यामध्ये त्यांनी तुमच्या त्या एका पाकिटाने, त्या हजाराने तुम्ही त्याला अभंग बनवलं. हे दुभंगून गेले असते, हे दुभंगून न जाता जाता तुमच्या एका पाकिटाने त्यांना अभंग बनवलं. त्यांच्या आयुष्यातल्या सुखादुःखाच्या चराचरा ज्या गॅप होत्या त्यांच्या आयुष्यामधल्या सुखादुःखाच्या, त्या तुमच्या एका पाकिटानं मुजल्या गेल्या, आणि ते समाजासाठी अभंग म्हणून जगतील, राजाभाव त्यांना जगवतील. आपण सगळे त्यांच्याबरोबर असू, एवढी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हो, जय हो.